प्रत्येक सणामागे एक दिव्य परंपरा दडली आहे, पण असा एक दिवस आहे जो केवळ देवपूजेचा नसून आपल्या घरातील प्रत्येक दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. याला दीपपूजन असंही म्हणतात. आपण रोज देवापुढे दिवा लावतो, सकाळ संध्याकाळ आरती करतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दिवा आपल्या जीवनात किती मोठी भूमिका बजावतो? देवापुढे छोटीशी ज्योत केवळ तेल आणि वात जळत नाही, तर ती आपल्या जीवनातील अज्ञान, दुःख, नकारात्मकता आणि संकटाचा अंधार दूर करण्याची प्रेरणा देते. म्हणूनच वर्षातून एकदा येणाऱ्या दीप अमावस्येला आपण त्या दिव्यांची पूजा करतो, कारण शास्त्र सांगते जिथे दिव्यांचा प्रकाश असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो आणि तिथेच सुख, शांती आणि समृद्धी नांदते. दीपपूजनाचे महत्त्व. दिवा म्हणजे केवळ प्रकाश देणारी वस्तू नाही, तर ती ज्ञान, श्रद्धा, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्यामागे एक सुंदर विचार आहे. दीप अमावस्येनंतर श्रावणातील आणि श्रावणापुढील सणांना सुरुवात होती, त्यामुळे या दिवशी दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते, जेणेकरून पुढील सर्व सण मंगलमय होतील. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व समया निरंजन, पितळेचे दिवे, तांब्याचे दिवे, मातीच्या पंत्या आणि देवघरातील सर्व दीप स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा केली जाते. वात तयार केली जाते आणि तूप किंवा तेलाने दिवे लावले जातात. अंधार आणि प्रकाश यांचा संघर्ष हा केवळ बाहेरचा नसतो, आपल्या मनातही कधी भीती, राग, दुःख आणि निराशा निर्माण होते. दिवेची ज्योत आपल्याला सांगते की कितीही अंधार आला तरी एक छोटासा प्रकाश तो दूर करू शकतो. म्हणूनच दीपपूजन म्हणजे बाहेरचा दिवा. अनेक कुटुंबामध्ये अशी श्रद्धा आहे की दीप अमावस्येच्या दिवशी मनापासून पूजा केल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, घरातील नकारात्मकता कमी होते आणि सुख समृद्धी वाढते. त्यामुळे हा दिवस अतिमंगल मानला जातो. दिवा म्हणजे शरीर, तेल किंवा तूप म्हणजे श्रद्धा आणि भक्ती, वात म्हणजे जीवनाचा मार्ग आणि ज्योत म्हणजे आत्मज्ञान. श्रद्धा आणि भक्तीच्या आधारावर ज्ञानाची ज्योत, नकारात्मकता कमी होत जाते. दीपपूजनामुळे घरात सात्विक वातावरण निर्माण होते, अशी श्रद्धा आहे. संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याने मन शांत होते, प्रार्थनेची भावना जागृत होते आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन आरती करतात. चला तर मग पूजेला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. यंदा 2026 मध्ये दीप अमावस्या अर्थात दीपपूजन बुधवारी 12 ऑगस्ट रोजी आहे. अमावस्या तिथी 12 ऑगस्ट रोजी पहाटे 1:53 सुरू होऊन त्याच दिवशी रात्री 11:06 संपणार आहे. त्यामुळे 12 ऑगस्टच्या संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे साधारण 6:45 ते रात्री 8:50 यावेळी दीपपूजन करणे अतिशुभ मानले जाते. पूजेची मांडणी करण्याच्या अगोदर दीपपूजनासाठी सर्वप्रथम पूजेचे साहित्याची तयारी करून घेऊयात. पूजेसाठी लागणारे पूजेचे साहित्य. पूजेसाठी पाट किंवा चौरंग, लाल आसन किंवा वस्त्र, श्री गणेशांची मूर्ती किंवा 1 रुपया सुपारी, कापसांचे वात, तेल किंवा तूप, हळदी, कुंकू, अक्षदा, फुले, नैवेद्य म्हणून फळे, साखर, अगरबत्ती, धूप, आरतीचे ताट. सर्वप्रथम तर मी लाल वस्त्र व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. 2 समया ठेवलेल्या आहेत, मध्ये एक दिवा ठेवलेला आहे, त्याच्या साईडला 2 सेम छोटे दिवे ठेवलेले आहेत. मोठ्या दिव्याच्या पुढे 2 पितळेचे दिवे ठेवलेले आहेत. मधल्या दिवेच्या दोन्ही बाजूला मी 2 कणकीचे दिवे देखील ठेवलेले आहेत. अशा प्रकारे मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. तुम्ही देखील या पद्धतीने करू शकता किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे किंवा प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असू शकते, त्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. आणि साईडलाही तर मी धूप ठेवलेला आहे आणि उदबत्ती स्टँड देखील ठेवलेला आहे. समईला थोड्याशा फुलांच्या पाकळ्याने डेकोरेशन केलेलं आहे किंवा सजवलेलं आहे. समईमध्ये आणि दिव्यामध्ये वाती घालून घेतलेले आहेत आणि मधल्या दिव्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. इथे मी समईमध्ये आणि इतर दिव्यांमध्ये तेल घालून घेते. तेल घातल्यानंतर सर्वप्रथम तर आपण दिवा प्रज्वलित करून घेऊयात. पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. पूजेची सुरुवात सर्वप्रथम तर श्री गणेशाच्या पूजेने केली जाते. श्री गणेश म्हणून मी इथे 1 रुपया आणि सुपारी घेतलेली आहेत. श्री गणेशांना हळदी कुंकू लावून घेऊयात आणि अक्षदा वाहून घेऊयात. अक्षदा वाहिल्यानंतर फूल देखील मी इथं अर्पण करणार आहे. फूल अर्पण करून झाल्यानंतर प्रत्येक समयीला आपल्याला हळदी कुंकू लावून फूल, अक्षदा अर्पण करायचं आहे. आता आपण प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण करूयात. दिवा म्हणजे ज्ञान, तेज आणि महालक्ष्मीचे प्रतीक. भक्तिभावाने प्रत्येक दिव्याची पूजा करून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा यावी अशी प्रार्थना करूया. शुभ मुहूर्तावर समया आणि दिवे आपण लावून घेऊयात, म्हणजे प्रज्वलित करून घेऊयात. याच पद्धतीने सगळे दिवे आणि समये मी प्रज्वलित करून घेतलेले आहेत किंवा लावून घेतलेले आहेत. धूप देखील लावून घेऊयात आणि उदबत्ती देखील लावूयात. उदबत्ती, धूप लावल्यानंतर नैवेद्य म्हणून साखर ठेवूयात. तुम्ही इतर कोणताही गोड पदार्थ ठेवला तरी चालेल किंवा फळं देखील ठेवली तरी चालतील. इथे आपण आरती करून घेऊयात. आरती झाल्यानंतर आपले दीपपूजन पूर्ण झाले. याच पद्धतीने आपले दीपपूजन पूर्ण झालेले आहे आणि नमस्कार करून घेऊयात. कशी वाटली
आपली एकदम साध्या सोप्या पद्धतीने दीपपूजनाची पूजा. आणि तुम्ही देखील या पद्धतीने पूजा नक्की करून बघा. खूप प्रसन्न आणि छान वाटेल. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.